कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. कथा भाग 1. गुराळवाडी. मी तुकाराम एकदाते, तोंडात 32 वर का. आपलं आडनाव एकदाते. आमची समधी गुराळवाडी मला तोंडावर नाही, माघारी येडा तुक्या म्हणतात. तोंडावर म्हणायचा कोणाचा घास नव्हता, एवढी पावर या तुकाराम एकदात्याची हाय. घरात म्हातारी तकलेली करता मीच. पाठचा भाऊ तानाजी त्याला सांगलीला शाळेत घातलाय. त्याच्या बुक्काचा धडूत कपड्याचा खर्च माझ्याच उरावर. 4 एकर रान, ती पण पावसावरच. त्यात पोटापुरतं पिकतंय. मसोबाच्या टेकावर चांगलं 4-6 महिने शामराव पाटलाचं गुराळ चालायचं. मैंदाळ काकवी गुळाची चव चाकायला आमच्या गुराळवाडीला मिळायची. डंगिऱ्या खोंडासारख्या अंगापिंडानं माणसं जामच्या जाम. मी पण तरणाबांड गडी 25ला. लग्नाच्या मांडवात बाशिंग बांधून घेण्यासारखा, पण कुठं पोरगी फासच पडत नव्हती का. तुका भाकरी झाल्यात बघ, कवा बी जेव. वाढ वाढ. आईनं हाक दिल्या पाण्यात हात बुचकाळून ताटावर बसलो. घास घेणार तवर आई म्हणाली, अरे कामाला नाही जाऊन खायचं काय. कोळप्याची झुपी आहे नव. आपल्यात पण लागलीच एक पाळी मारून घेतो. भाकरी देऊ का बांधून. बांध की तर, भुका लागतात समद्याभर. मी बोललो. आईनं भाकरी थापायला झोपी केली. सांडग्याचं कालवण भाकरी टापरून खाल्ली आणि लेंगाला हात पुसत बाहेर आलो. पावसानं अंगणात पार सत्यानाश केला होता. शेणानं लिपून दडवलेला मुरुम कोंब फुटल्यागत वर आलेला. 2 खोल्याचं कौलारू घर अंगणाच्या बाजूला पाण्यात सुळकी मारल्यागत झुकलेलं. कौलातनं भसाभसा धूर यायचा आणि वाट दिसल तिकडं तोंडवर करून धूम पळायचा. ढग दाटून आल्यामुळं ऊन चोरून अंगणात यायला बघायचं. खुरड्यात अंड्यासाठी बसलेली कोंबडी तोंड उघडून गपगार बसलेली. मोत्या हुंबऱ्यातच जी बाहेर काढून आई भाकरी कधी टाकताय त्याच वासावर बसला होता. एवढ्यात किरण भाऊ येत असलेला दिसला. गडी स्वतःला सगन भाऊ समजत होता. बघावं तवा शायरी स्वरात बोलणार, लावण्या स्वरात म्हणणार. म्हणून तर किरण पुढं भाऊ लावून घेतलं आणि किरणचा किरण भाऊ झाला. आज हाय नव झोपी, चल करू कोळपणी. बेनं आलं तसं शायरी स्वरातच म्हणालं. हातात चुरगाळलेली तंबाखू तोंडात टाकली आणि 5 दिवशी पिचकारी मारून मला घासूनच खाली बसला. खाऊन आला का, मी म्हणालो. मग तुझ्यावानी हाय गाय हायवी लगा. माझी मालकीन पुढं बसून भाकरी खायला लावत्या, तवाच घरातनं बाहेर सोडत्या. तुका नाही कळायचं तुला. येडा रे येडा, त्याला लगीन व्हायला लागतंय. मला बसल्या खांद्यानं धक्का मारत म्हणाला, काय सुख भोगतोय मला ठाव नाही वय. बायको वाक म्हणाल तसा गडे चराचर वागतोय. मी नुसतं तोंडात हसलो. हसायला तुला काय नट पडतंय, लगीन व्हायला पण नशीब लागतंय. किरण भाऊ चेहरा पाडून म्हणाला. त्याला माझ्या हसण्याचं गोड कळालं असणार. मन कवड्यासारखं तो कुणाच्याही मनात काय ते ओळखणारच. आयला किरण भाऊ, लगीन झाल्यावर मजा असते नाही का. आता बघ, वहिनीनं समोर बसून तुला पोटाला घातलं. परत संध्याकाळी कोळप्यासनं आल्यावर तुझा हातपाय दाबणार, ऊन तेलाच्या चपात्या खायला घालणार. आयला आमच्याच नशिबात नाही बघ. मग माझ्या बोलण्यावर किरण भाऊ कसा तोंडातली पिचकारी मारून कॉलर उडवत म्हणाला, तर हऱ्यांना बैलगाडी घेऊन आलाच. मारक्या खोंडाला पुढं घातलेला. जराशी बैल पोटाचा मोठा घेरा घेऊन चाल धरत होता. गुडघ्याच्या वर खोचलेलं धोतर, अंगात बंडी, डोक्याला टापरून बांधलेला टावेल, खांद्यावर ठेवलेला कळूक, त्याला दोन्ही बाजूनी सापत्या गुतवून सोडलेल्या. हऱ्यांना तसा साटीतला, पण नाद नाही करायचा कोणी. काळ्या चांबड्याचा हऱ्यांना अंगापिंडानं जाम. गुराळवाडीच्या लाल मातीत खेळलेला गडी. एक म्हणतात 2 बायका लगीन लावलेल्या.
पहिलीला मूलबाळ झालं नाही म्हणताना दुसरी केली आणि एकाच चढीत 4 पोरांची रासच मांडून ठेवली. 4 पोरं पोटाला म्हणून हरियाणा लय हरकला, पण पोरं आपापल्या संसाराला लागली आणि हरियाणा एकटा पडला. एकाला बी आईबाची ओढ नाही. हरियाणा धाडसानं स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आपला संसार चालवत होता. अरे पोरानं उठा की आता. हरियाणा आमच्या घरासमोर बैल थांबून म्हणाला. तसा मी उठून घरातनं भाकरीचं गटोळ घेऊन बाहेर आलो. अंगणात कोळपी एकावर एक ठेवून कासऱ्यानं बांधून मी उचलून खांद्यावर घेतलं. किरण भाऊ, गटूळ धर रे, हिसक्या घे तेवढ्या, नाहीतर इथंच राहतेला. चला अण्णा, मी म्हणालो. तसा किरण भाऊ उठून माझ्या पुढं जराशी बैलाच्या मागणं चालायला लागला. आज पाऊस पडल अशी चिन्ह दिसत होती. साऱ्या वावरातनं शिरवाळ पडलेलं. वारा बाळसं धरल्यागत पळत होता. बैल रानाच्या बांधावरनं हरियाणाच्या वावराकडं चाल धरत होती. तोंडाला धान्यानं मुसक्या बांधल्यामुळे हिरवीगार जुंधळ्याची ताटं खायला मिळत नव्हती. औंधा मोगण्याचं पीक तर चांगलंच फोपावलेलं. सोयाबीनचं नगदी पीक जोमात होतं. औंधाचा पाऊस काळ चांगला आहे म्हणून गावच्या भटानं सांगितलेलं. जाधवाच्या रानात कोळपं सुरू झालेलं. चांगलं एकरभर रान उरकत आणलं. आयला येरवाळे आलेत वाटतं, हरियाणा माझ्याकडे बघत म्हणाला. मी नुसता नंदीबाईलागत मान हलवून होकार दिला. जाधवाचं शिवार तुडवत हरियाणाच्या शेतात आलो. काळ्याभोर रानात जुंधळ्या गुडघ्या लागलेला. सोयाबीनला फुलकळ्या यायला सुरुवात झालेली. मोगण्याला कवळ्या शेंगा लगडलेल्या. हरियाणानं बैल झोपली. मी माझं तेवढं कोळपं दोघांच्या मध्ये व्यवस्थित बांधून घेतलं. हौश्या, श्याम्या की चल. हरियाणा हिसकी वर धरून म्हणाल तशी हौश्या श्याम्या काकरीच्या मधनं चालायला लागली. कोळप्याचं पान 4 बोटं मातीत घुसून बारीक बारीक उगवलेलं तणकाट शिपरोट इचका समद मुळासकट भुसभुशीत झालेल्या मातीवर पडत होतं. पैशाला म्हणजे वाणी किड्याला धक्का लागोस तर पंचायत. बेनं लगेच अंगाची गोल गुंडाळे करून घ्यायचं. कोळपलेली माती काळीभोर दिसत होती. वारं पेलेलं पीक हिरवगार दिसायला लागलं. मुरडान घेऊन बैल वळली की कोळप्याला लागलेलं तण माती काढून पान मोकळं करायचो. दुपारपातूर हरियाणाचं वावर संपून आमच्या सोयाबीनचा एकरा झालेला. दुपारची भाकरी जवळजवळ पोटात आता पचली पण होती. एवढ्या पातूर किरणभाऊनं 4-5 लावण्या म्हणून दाखवल्या होत्या. 4 वाजत आलं होतं. वारं यायचं बंद झालं. डोक्यावर ढग उतरलं. खालतीकडं काळं कुट्ट झालेलं क्षितिज इजा कडाकड लवत होत्या. चांगला जोर धरून पाऊस उठलेला. हरियाणा बैलाची नावं नेटाने घ्यायला लागला. तशी बैल तरातरा भराट्यानं चालायला लागली. हौश की पाणी काढते अक्षी ठेवल्यागत. खाल्लीकडनं आपल्याकडं सरकायला लागले बघ तुका. वावर जरा राहते वाटतं. ही काय पार जवळच आले. येऊन दे पिकं पण तानाजले ती. पाणीच काढ र बाबा. हरियाणाचा सुराला सूर लावत किरणभाऊ म्हणाला. गडी कोळप्यामागं तारा चालत होता. एक मुरडान घेऊस तर पावसानं झोडपायला सुरुवात केली. वाळू फेकून मारल्यागत रपा पाऊस पडायला लागला. काळ्या वावरात पडलं तो थेंब गडप व्हायचा. वाळली खड कापडं भिजून अंगाबरोबर चिकाटली. किरणभाऊची लावणी बंद झाली. किरणभाऊ उदी की एखादी झाडून. किरणभाऊला मी बळच म्हणालो. गडी बैलाचा आडोसा घेऊन पाऊस चुकवत बसलेला. शेजारी हरियाणा पण चवड्यावर बसून बैलाच्या अंगाखालच्या गोमाशा धरून मारत होता. लगा तुका इथं तोंडात पाणी घासायला लागतंय. लगा तुका इथं तोंडात पाणी घुसायला लागलंय. आता काय म्हणतोस र अण्णा, कधी कळायचं तुकाला. किरणभाऊ म्हणताच हरियाणा नकात गोमाशीचं 2 तुकडं करत गदा हसला आणि म्हणाला. त्याला काय कळायचं र. मगादरनं गप म्हणत होता तेव्हा तुझं सूर चढतच होता. आता त्याला हुक्की आली असल काय तुका. होय अण्णा. मी पण उगाच म्हणालो. चिंब भिजलेला किरणभाऊ आता काय बोलतोय. गडी जाम गारटला होता. त्यात पाऊस वरनं झोडपत होताच. गडप झालेलं वारं पण आता पावसाबरोबर उड्या हाणत पळायला लागलं.
बैल अंग आकडून गपगार पावसाचा मार पाठीवर झेलत होती. जरा बळ कमी झालेलं बघून आम्ही घराची वाट धरली. खांद्यावर कोळपट टाकून चिखलानं भरलेलं पाय वडत निघालो. माझ्या पुढं बैल आणि पाठीमागं किरणभाऊ एका हातात हिसक्या आणि आमच्या दोघांच्या चपला घेऊन अब्दीनं पुढं पाय टाकत होता. बांधावरची वाट घसरगुंडी झालेली. किरणभाऊला पाय घसरलं म्हणून सांगणार तोवर मोदळा पडलागत किरणभाऊ बांधावरनं वावरात उताना झाला. मी वळून बघितलं तर किरणभाऊ उठायच्या तयारीत होता. हिसक्या एकीकडं तर चपला एकीकडं, गडीत चिखलात माखलेला. त्याची उठायची धडपड बघून मला हसू आलं, पण हळूच बळच हसू दाबून मी म्हणालो, किरणभाऊ लागलं काय? नाही लगा पायच घसरला. सपाटलेली कंबर चोळत किरणभाऊ काय झालंच नाही असं समजून म्हणाला. खरा, पण मुक्कामार जाम लागलेला. मी पण परत काय बोललो नाही. पावसाचं बळ आणखी वाढलं. इजा कडकड आवाज द्यायचा तसा मारका हौशा भुजायचा. हन हन जाळंथूर संकटच काढते बघ तुका. पाणी करते आज. 8-10 दिवस रानात काय काम चालतंय तवा. कळ दाबून किरणभाऊ म्हणाला. पण तो रपाटलेला बघून मला कधी आधीच हसू यायचं. माझा मीच हसायचो आणि माझा मीच गप्प व्हायचो. बोलायचं म्हणून बोललो. होय, 8 दिवस तर घात येणार नाही. साऱ्या वावरातनं पाणी निघालंय चांगलं. गारटा पण सुटला नव. तर गारटा तर इथनं पुढं पाडायचं चालूच होणार की. 1-1.5 महिना अवकाश आहे. आज पावसानं गार वाटतंय रे आपल्याला. वड्याला पाणी वाढलं असणार हमखास. मासा आला असतेली. उद्या लाव काय जाळं. लावूया की, पण आज मौला भईनं बोकाड कापला असलं म्हणजे बरं. आज कडणाला चव न्यारी लागणार. मी म्हणालो. कडणाचं नाव काढताच तोंडातनं पाणी सळसळलं. पडत्या पावसात ऊन रस्सा प्यायची मज्जाच न्यारी मला माहीत होती. बोलत घराजवळ कधी आलो ते कळालंच नाही. किरणभाऊ सांगायला येशील काय? कापडं भिजल्यात कवा बी एका दिवशी एकदा लागलंच कापलं असलं तर न्यायला येतो की. अंगणातल्या कोपऱ्यात आणलेली कोळपी उभा करत मी म्हणालो. किरणभाऊ नुसत्या मानेनं होकार देत निघून गेला. अंगणात इथवर पाणी साठलेलं. त्यात आणखी पडत्या पावसाची भर पडतच होती. कौलाच्या पन्हाळे भरून पाणी अंगणात पडत होतं. उंबऱ्याच्या तोंडालाच दादा बसलेलं. झालं का रे कोळपून? वाईस राहिले जुंदळ्याचं 4 मुरडान. तोवर पावसानं गाठलंच. मी म्हणालो. दादानं खांद्यावरचा टावेल माझ्याकडे भिरकावला आणि म्हणालं, डोसकं पूस चांगलं, नाही तर बरसानं येईल. रानात चांगलं ठ्याम पडले ते का? तर गारेगार झाले. पाणी निघाले वावरातनं. चांगलाच पाऊस झालाय. मी म्हणालो. किरणभाऊनं वाट बघायला लावलीच नाही. गडे हातात मोकळा डबा घेऊन आलाच. त्यावरनंच मी ओळखलं मौलाभाईनं बोकडा कापले म्हणून. नुसतं कल्पनेनं अंगातला गारटा कुठं पळून गेला. दादा, डबा घ्यावा आतला, एवढंच म्हणालो आणि दादा बोल म्हणूस तर फडतळता डबा घेऊन आलं. एवढ्यानंच दादाच्या तोंडावर मटण खाल्ल्याचं सुख दिसत होतं. माझ्या हातावर डबा टेकवत म्हणालं सुद्धा, किस्तान दुसरं अर्धा वाटा आणतो की, बस का 3 पावशेर आणू? अर्धाच आण, नाहीतर तुझ्या बेतानं बघ. दादाने एका शब्दात समधी जबाबदारी माझ्यावर सोपवली. झिरमाट अजून थांबलं नव्हतं. किरणभाऊ आणि मी मौलाभाईच्या बोकडखान्याकडे निघालो. आमच्या गुराळवाडीच्या दुसऱ्या टोकाला मौलाभाईचा बोकडखाना. चांगल्या देशी बोकडाचं ताजं मटण मिळायचं. बोकडखान्याच्या वाटेला जाधवाची 7-8 घरं. जाधवाचा सर्जेरा उंबऱ्यावर बसून कवल्यावरनं पडणाऱ्या पाण्याच्या पन्हाळी हातावर झेलत बसलेला. आम्हाला बोकडखान्याकडे जाताना बरोबर हेरलं. गडी दुसऱ्याला काम सांगायला लय ताट. केला की हातवर. तू का आज हाय काय जुळणी? आमचं पण आणतेस काय? गड्यानं हाक दिली की हाळी. आता त्याला डावलून कसा जाणार मी? समद्या गावाची सवय लावून घेतलेली मी. किरणभाऊ जरा पुढं जाऊन थांबला. किती आणायचं आहे?
अर्धा वाटा आण की मानगुटीच आण. हा बघ चरबी जास्त घालायला लाव. सकू बघून दे तुकाला. सर्जेराव बायकोला म्हणाला तसं बघून घेऊन सकू काकू हुंबऱ्यात आलीच. गोल घुमटासारखी सुटलेली सकू काकू तशी हुंबऱ्यात मावत नव्हती. मैंदाळ चरबी वाढलेली, सर्जेराव काकूच्या निम्म्यानं गडी. काकूचा घेरा बघूनच मनात म्हणलो, मायला अंगात चरबी मायना तरी बी चरबी जास्त आण म्हणून सांगतंय. माझं मला हसू आलं. गड्यानं बंडीत हात घालून 10च्या 4 नोटा काढून माझ्या हातावर टेकवल्या. अन्न राहून म्हणालाच, चांगलं बघून आण बरं का. मी नुसतं मान हलवून होकार दिला. किरणभाऊ माझ्यावर चिडलेला. जवळ गेल्या गेल्या गडी खेकासलाच. त्याला आणाही येत नाही वी, ह्याच्या आईला इथंच पाहिजे घरात बसून. जाऊ दे आता, सहजासहजी चाललं होतं, नाहीतर मी एवढा खोळा आहे वी, मी म्हणालो. बोलत चालत बोकडखाना जवळ आला. कावळं जमल्या ग 10-12 गावकरी चवड्यावर अंतराळी बसलेली. पोत्याची खोळ डोक्यावर तशीच. मौलाभाई मांडी घालून बसलेला. हातातल्या सुरीनं मोठ्या तुकड्याचा कचाकच घाव घालून बारीक करत होता. बारीक झालेलं तुकडं प्रत्येक वाट्यावर समान टाकत होता. टीचभर दाढी पिकलेली, तोंडात बिडीचं थोटूक धरलेलं. क्या तुका आज कुणीकडे दिस हो गया. अर्धवट भिजलेलं थोटूक बोलताना ओटाला तसंच चिटकून राहिलेलं. हाय का नाही शिल्लक, मी म्हणालो. हाय तो, कितना देऊ. 3 वाटं ठेवा की आमचं, मी म्हणालो. मौलाभाईनं होकार दिला. नाहीतर नाही म्हणल्यावर सारी पंचायत. अंड्यासाठी आणखी 4 घरं पडत्या पावसात हिंडायला लागली असती. गारटलेला किरणभाऊ वल्ली इजार गुडघ्यापातूर वर करून माझ्याकडे बघून थोडा हसला. मटण मिळते म्हणून तो खुश होऊन हसत असल्याचं मला जाणवत होतं. बोकडाच्या कोतळ्यासाठी गावातली वासावर आलेली कुत्री एकमेकावर कळवंडत होती. कोतळ्यासाठी त्यांना पावसात भिजतो ह्याचं भानच नव्हतं. ज्याचा जबडा आणि आवाज मोठा त्याचाच कोतळा होता. लाकडाच्या फळकुटावर चांगलं 25 अर्धा किलोचं समान वाटं घातलेलं. बोकडाची मुंडी फळकुटावर बाजूला ठेवलेली. उघड्या डोळ्यांनी बोकाड आपल्या घातलेल्या वाट्याकडे एकसारखं बघत होतं. जर्मनच्या थाटात धरलेलं रगात त्यात मिठाचं 4 खडं टाकलेलं सगळं आळलं होतं. बोकडाचं उतरलेलं चमडं एका कोपऱ्यात ठेवलेलं. मौलाभाईचं वाटणी करायचं काम थांबलं. बोकडाचा धनी नारूबुवा फळकूट धरून तिथंच बसलेला. बुवानं फळकुटावरनंच वाटा हाताच्या बोटावर मोजून हिशोब केला आणि बोकड उक्त देण्यापरास कापून पडतरीत पडल्याचा आनंद बुवाच्या सुरकुतलेल्या तोंडावर दिसायला लागला. काय मौला, हाय का नाही पडतरीत, बुवा तोंडावरल्या सुरकुत्या हसवीत म्हणाला. बोकड कापल्याचं दुःख त्याला या घडीला तर आठवत नव्हतं. हा घ्या बरं डबं, मौलाबाई म्हणाल. तसं जमलेलं आम्ही बिनपकाचं कावळं पुढं झालो. मला भय वाटा उचलून डब्यात टाकणार आणि नारोबा पैसा घ्यायला हात पुढं करणार. माझ्या किरणभाऊच्या व जाधवाच्या भगोन्यात वाटं पडताच पैसं भागवून तराट सुटलो. जाता जाता जाधवाचं भगोनं दिलं आणि किरणभाऊचा निरोप घेऊन घर गाठलं. घरात आलो तसाच वल्ल्या कपड्यासकट आतल्या खोलीत शिरलो. आत जाताना मटणाचा डबा दादांच्या समोर ठेवला. आई चूल पेटवून चहाचं आदान चुलीवर ठेवून माझीच वाट बघत बसलेली. धुरानं घर काळवंडलं होतं. अंगावरची वल्ली किच्च कापडं काढून दुसरी इजार घातली. कोपराव फाटलेला शर्ट अडकवला आणि बाहेरच्या खोलीत येऊन चुलीमोरच बसलो. अंग लटालटा हालत होतं. मी बसलेलं बघून आईनं वाळलेली 4 चिपाडं मोडून चुलीत सारली आणि त्या पिवळ्या धमक जाळानं माझ्या अंगातला गारटा पळायला लागला. चहाचा आदान खादा खादा उकळ्या मारायला लागलं. आईनं दुधाचा कप चहाच्या आदनात उताना केला आणि खळाखळा उकळ्या मारणारा चहा घटकाभर गार पडला. परत उकळी मारायच्या आत त्याला सोदण्यात गाळून मला दिला. चहा फुकून प्यायला कोणाचं भान होतं. घोटावर घोट मारत चहा संपवला. आता गारटाच राहिला नव्हता. पाठीमागं सरून भितडाला टेकून आरामात बसलो.
पावसाची चळक थांबली. दिवस मावळून कडूस पडल्यालं. अंगणातलं पाणी भुईत जिरल्यालं. दादा मटणाला हळद मीठ लावायच्या तयारीत लागलं. झालं कर समद कोळपून. परातीत भाकरीचं पीठ घेत आई म्हणाली. झाल्यात जमा आहे. थोडं 4 मोडान राहिल्यात. पुण्यांदा घात आल्यावर घेतो की मारून. अजून किरण भाऊचं राहिलंय. पायरा फेडला पाहिजे की. आलो बाहेर चक्कर मारून येतो मी म्हणालो आणि गुडघ्यावर हात टेकून उभा राहिलो. बैलामागं चालून चालून पायाचं भुसकाट उठलं होतं. पायात कळा मारत होत्या. पण गावात चक्कर मारल्याशिवाय जीवाला चैन मिळायची नाही. लय उशीर बच्चील, आई भाकरी तापत म्हणाली. मी आल्याशिवाय आई तोंडात घास घालत नव्हती. मी आल्यावर आमची पंगत बसायची. लगेच आलो म्हणून घरातनं बाहेर पडलो. आता अंधार माजलेला. आकाशात चुकारीचं ढग दुसऱ्या ठिकाणाकडे धावत होतं. मोजक्यात चांदण्या ढगाच्या आडून तोंड बाहेर काढायचा प्रयत्न करत होत्या. गार मस्तानी वारा अंगाबरोबर झोंबत होता. डांबावरचं दिवं नव्या जोमानं फुलल्यासारखं आज लय दिसत होतं. गेल्या 7 वर्षाच्या मागं केलेला डांबरी पार फाटलेल्या वाकळासारखा झाला होता. इतभर खड्ड्यात पावसाचं पाणी साठलेलं. मेहरवानकी गावात चिखल होत नव्हता. रोजच्यासारखी माणसं आज घराबाहेर दिसत नव्हती. काय तू का जेवलास का नाही? आवाज ओळखीचा वाटला. पण नेमकं कोण आहे म्हणून वळून बघितलं तर लवाराचा बजरंग एकटाच अंधारात बसलेला. कोण बजा? अरे अंधारात काय बसलायस? जेवलास का नाही? आत्ताच जेवलो. तसा बाहेर आलो. बस की, पाऊस चांगलं झालंय बरं का. बजरंग तोंडातल्या तंबाखूची पिचकारी बाजूला मारत म्हणाला. दुसरं कोण माझ्या गटातलं दिसत नव्हतं. बजरंग माझा लंगोटी यार. 4थी पातूर दोघं एका शाळेत. गडे मैंदाळ भेदरा. मी 4थीच नापास झालो आणि माझी शाळा कायमची बंद झाली. बजा 10वी पातूर गेला आणि बरोबर गडे 10वीत अडकला. तसं बजानं 2 वर्ष प्रयत्न केला पण काही जमलंच नाही. म्हणून शेवटी नादच सोडला शाळेचा. घरची बेताची परिस्थिती. त्यामुळे बजानं 5व्या मैलावर पाईप कारखान्यात कामाला झोपी केली. रोज सायकलनं जायचं यायचं हा नित्याचा कार्यक्रम बजाला आता अंगवळणी चांगलाच पडला होता. काय मग तू का औंधा लगीन करतोस का नाही? लगा आपल्या बरोबरची समध्या पोरांची लग्न झाली. प्रत्येकाला एक पोर बी झालं. औंधा माझा तर विचार आहे बघ. बघून ठेवल्यास काय कुठं? मी म्हणालो. बजानं तोंडात धरलेली तंबाखूची गोळी काढून टाकली आणि बोलायला तोंड मोकळं केलं. गड्याला लग्नाचं मैंदाळ याडा. मला पण त्याच्या परीस लग्नाचं खुळ होतं. संगतीला संग आम्हा दोघा लंगोटी याराची जमलेली. घटकाभर बसायचं म्हणून बसलो. नाहीतर समद ध्यान चुलीवर रटारटा शिजत असणाऱ्या मटणाकडे होतं. बजा बोलायला लागला. त्याचं काय आहे तो का? पोरगी आपणाला फास आहे. मग कशात नडले? मी सूर ओढत म्हणालो. नडतंय काय दे सोडून. औंधा बार उडवणारच. 1 नंबरची पोरगी आहे. आमच्याच जातीतली. माझ्या परास लय सरस. आपल्या वाडीत दावाय नाही तशी. अजून शाळेत जात्या. कितवीला आहे? औंधा 12वीला गेल्या. बजा ब्रेक लागल्यासारखा थांबला. गड्यानं तंबाखूची पुडी बाहेर काढली. मी मग चांगलंच ओळखलं घोडं कुठं तरी आडलंय. मग त्याला काय? कशात थांबलंय? पोरीच्या घरात जाऊन आलास काय? पोरगी तुझ्यावर बोलती चालते का? तिच्या मनात तू भरला असशील तर काय अडचण नाही. मी उगाच 2-3 प्रश्न विचारून त्याला बोलता केला. मला पण त्याच्या बोलण्यात रस आहे हे बजानं ओळखलं. तू का खरं सांग का? मला अजून नाव बी माहीत नाही. तिच्या घरात जाऊन विचारीन म्हणतोय. लय दिस झालं पण धाडसच होत नाही. पण पोरगी मला सपशेल लाईन देत्या एवढं खरं आहे. रोज जाता येता बघितलं की हसत्या. लगा माझ्याकडं बघून काय पण होऊन देतो का? लगीन करणार तर त्या पोरीवरच. तरच नावचा बजा लावार नाही. एवढं म्हणून बजानं 5 दिवशी पिचकारी मारली. मला वाटलं काहीतरी कुठंतरी बजानं नेम धरला असेल. पण गड्यानं भलतंच सांगितलं. पोरगी याला भाळून हसत्या का ह्याच्या करामती सायकल मारणाऱ्या हसत्या हे बजाला आणि त्या पोरीलाच माहीत. काय नाही बजा,
हसत्या म्हणल्यावर तुला निघाल्या 100%. तू एक काम कर, त्या पोरीच्या समोर बापाकडे मागणी घाल. पोरगा पोरगी राजी तर काय करणार बाजी. पोरगी तयार असल्यावर बा कशाला नाही म्हणतोय. कधी पण तुला 800 रुपये पगार आहे, घर आहे, पोटापुरती एकराभर जमीन आहे, समजा आहे. त्यो तर नाही म्हणणारच नाही. मी सांगतोय तसंच कर. आम्ही आहे तुझ्या मागं. काय कमी जास्त झालं तर. मी बोललो ते बजाला चांगलंच पटणारच. मी तसं काय वावगं बोललो नव्हतोच. बजाला झाडावर पार शेंड्याला चढवून मी मोकळा झालो. एक तर जमल, नाहीतर मार खायला बजा तसा ताटच की. मी पण म्हणतोय तू सांगितलंस तसंच करावं म्हणून. तू का नुसतं लगीन होऊन दे, मग बघ बायकोला कशी राजाच्या राणीसारखी ठेवतो. आपली वाडी नुसती माझ्या तोंडाकडं बघतच राहिली पाहिजे. नावचा बजा लवार नाही. बजा स्वतःची हमी देत म्हणाला. दिसायला पण लय गरीब, पण अंगात मोठा तिडा. 1-2 महिन्याला बजानं हमखास कोणाचा तरी मार खाल्लेला आहेच. गेल्या वर्षी तर सांगलीत बेदाम चोपला होता. पण एवढा मार खाऊन सुधी बजा नरमला नव्हता. बरं बजा, भुका लागल्यात गाड्या. तू काय जेवून आलायस? येतो घासभर खाऊन. बघ मी सांगितलं तसं करून. त्याच्या खांद्यावर थाप टेकून उठलो. बजा पण उठला. चला मी पण जातो. तो का आपलं कुणाला बोलू नको. समजा जमलं की मग कळालं तर चालतंय. हां. बजा माझ्या खांद्यावर हाताचं ओझं टाकून हळूच मानला. एवढ्या बाबतीत बजा मैंदळा हुशार. हे मी कशाला सांगतोय. मी म्हणाल तसं बजानं खी करून माझ्या हातावर टाळी दिली. मी पण वेड्यासारखा त्याला टाळी देत हसलो. अंगणात आल्या शिजलेला मटणाचा वास नाकात शिरला. तसं बरं वाटलं. पन्हाळ्याखाली ठेवलेल्या बाटलीत हात खांगळून आत गेलो तर दादानं नुसतीच सुरुवात केलेली. मांडी घालून तिथंच बसलो. आय सुक्कू केलं नाहीस मी? तोंडात सुटलेल्या पाण्याचं घोट घेत म्हणालो. कवा एकदाची तोंडाचा घास घालीन अशी गत झालेली. नाही रे बाबा, सुकं केलं. पुण्यांदा अंडस की करते. आई जेवणाचं ताट माझ्याकडे सारत म्हणाली. गरम गरम रस्सा ताट तोंडाला लावून प्यालो. 2-4 भाकरी, कांदा, कसं मस्तपैकी पोट भरून जेवलो. हा म्हणता यंदा सोयाबीन, मोगणं, शेंगा हायब्रीड चांगलंच पिकलं होतं. दिवाळी तोंडावर आली आणि आज दसऱ्याच्या मुहूर्तावर शामराव पाटलाच्या गुराळाचं यंदाचं उद्घाटन दणक्यात साजरं होणार होतं. टेकावरच्या मसोबाला 2 बोकडाचा बळी पडणार होता. समद्या गुराळवाडीला जेवणाचं आमंत्रण शामराव पाटलाच्या सांगण्यावरून हनुमा कोळ्यानं दिलेलं. तुका गुराळवाडीकडं कधी जायचं र? गावातल्या मारुतीच्या देवळामोर मी गेल्या जाधवाचा पक्क्या म्हणाला. गडी वासावर बसलेला. नुसतं आमंत्रण यायची गाठ. गडी सगळ्यात पहिला हजर आणि पंक्तीला पण पहिला. मी पण काही कमी नव्हतो. त्याला नाव ठेवून काय उपयोग. ऐकल्यासारखं करून तसंच देवळात फेऱ्या मारून हात जोडला आणि बाहेर आलो. अरे काय पक्या, गेला नाहीस मी अजून? औंदा एक बोकाड जास्ती आहे. गेलं साली पुरलं नव्हतं म्हणून औंदा एक वाढवले. होय, माणसं लय येतात र, पण औंदा सांच्याला कार्यक्रम ठेवलाय वाटतं. मी उगाच म्हणालो. सांच्याला आहे वे? मग तर एक नंबरच की, पक्या म्हणाला. पक्याला कसा तरी कटवून आणि दुसरीकडे सटकलो. शामराव पाटलाचं तसं चुकत नव्हतं. दसऱ्याला बोकडं कापायची म्हटल्यावर पण खास टेकावरच्या मसोबासाठी हे समद करायला लागायचं. बरोबरीला आता पोरं आलेली. अजय व विजय एका मांडीची. शामराव पाटलासारखी अंगापिंडाने पिळदार लाल मातीत खेळलेली गुराळवाडी समधी त्याच्याच अंडरखाली. त्यांच्या बिगर गुराळवाडीचं पान हलत नव्हतं. 2 भावंडाच्या मध्ये पाटील घराण्याला शोभावी अशी सुंदर रूपवान विजया दिसायला लय देखणी. माझी 4थी पातूरची मैत्रीण. लहानपणी लय मजा केली दोघांनी. भातुकलीच्या खेळात मी नवरा आणि ती बायको व्हायची. नव्या नवरीगत त्या वयात लाजायची. आता ती सांगलीला बुधगावच्या दादा कॉलेजात शिकत होती. एखाद्या सुट्टीला वाडीला आली तर मला भेटल्याशिवाय तिला बरं वाटायचं नाही. आज गुराळाच्या उद्घाटनासाठी ती येणार
हे मी हेरलं होतं, म्हणून तर पक्क्याला कटवून स्टँडवर घेऊन उभा होतो. 9 वाजायला आलं होतं. आता इतक्यात एसटी येणार आणि विजय आपलं नाजूक पाय गुराळवाडीच्या मातीवर ठेवणार. मला बघितले की माझ्यावर 4 सुखाचा शब्द बोलणार. तुका, तू कसा आहेस? तिच्या नाजूक ओठांमधून मंजूळ स्वर माझ्या कानाला येऊन बिलगणार. काय तुका, पाहुणे येणार आहेत काय? पाटलाचा विजा पैलवानी हात माझ्या खांद्यावर टाकत म्हणाला. मांजर आडवा आल्यासारखा विजा आला. विजया येणार होती म्हणून तो तिला घ्यायला आला होता. त्याला माझी शंका आली काय म्हणून थोडा चरकलोच, पण शंका यायला मी काही केलंच नव्हतं. माझ्या मनानं झटक्यात मला सांगितलं, पाहुणं कुठलं? तानाजी येणार आहे सांगलीस ना. मी झटक्यात सांगून मोकळा झालो. तानाजी तर आज येणार नव्हताच. गड्यानं जाडजूड हात खांद्यावरनं काढला तसं बरं वाटलं. विजया, उद्घाटन कितीला आहे? मी म्हणालो. 11 वाजता आहे. आता विजयाताई येणार आहे म्हणून आलोय. विजा म्हणाला. विजयाच्या पाठचा हा विजा, त्यामुळं ताई म्हणत होता. त्याची नजर एसटी येणाऱ्या रस्त्यावर पळत होती. मी मनातल्या मनात त्याला 4 शिव्या हसडल्या. आज विजयाबरोबर बोलायचा काय तर बघायचा सुद्धा प्रसंग माझ्या वाट्याला येणार नव्हता. नवीन शिवलेल्या इजार आणि शर्टाकडं माझं मीच बघितलं. कसल्या मुहूर्तावर शिवल्यात तुका? माझं काळवंड्यालं मन माझ्या अंगावर धावून येत म्हणालं. सकाळच्या कवळ्या उन्हाचं जाळं समदेकडं पसरल्यालं. गार वारं इकडनं तिकडं येड्यासारखं एरझाऱ्या मारत होतं. एसटीनं लय वेळ थांबायला लावलं नाही. रस्त्यावरचा फपट आवडवत एसटी स्टँडवर येऊन थांबली. दार उघडताच माझं डोळं विजयाला डोळं भरून बघण्यासाठी दरवाजाजवळ धावलं. विजया खिशात हात घालून दाराजवळच उभा होता. 4-5 गावकरी उतरल्यावर एक सुंदर लाजरी ती विजयाच खाली उतरली. विजयानं तिला स्वागत केलं. तशी गालावरच्या गालगोच्या खुलवत ती हसली. मी बावळटासारखा तिच्या हसऱ्या फुलकळ्या डोळ्याने वेचत राहिलो. आता बघल मग बघल, पर कुठलं? विजयानं बुलेट चालू केली तशी चटकन आपली परस सावरत पाठीमागं बसली आणि गाडी बघता बघता गावात शिरली. तुका, काय येडा झालायस? ती कुठं, तू कुठं? तुझं वागणं बावळटासारखं. ती कशी हायपाय लगा त्यांच्यात रोजगाराला जातोस. कुठं मालक आणि तू कुठं? तुझ्यासारखं रोजगार करून पोट भरणारं गडी खोळा मी तुझ्या लागीच नाही. माझं मन आता एकेवर येऊन मला झाडत होतं. एका गोष्टीने त्याचं समद खरं होतं. झोपडीत राहणाऱ्यांना महाल बांधायचा म्हणजे खोळ्यासारखंच की. आल्या वाटाने एसटी माघारी गेली. स्टँडवर आता एकटाच होतो. 10:30 वाजलं. स्टँड कसलं नावाला नुसतं, शेड नव्हतंच. नुसतं एसटी वळायपुरती मोकळी जागा. गावकरी एका चढीत एक घडीची कपडं घालून गुराळाकडे निघालेली. पटकवाली म्हातारी घोळक्यानं गप्पा हाणत निघालेली. संध्याकाळी जेवायला जायचं म्हटल्यावर उद्घाटनाला जाणं भागच होतं. गुराळवाडी जवळ अवघ्या 1 मैलावर गुराळ. तिथंच 12 एकराचा पाटलाचा उसाचा फड. गड्यासनी राहायला चांगली टोलेजंग घरं. मळ्यात नारळीच्या झाडांच्या आड उभी. माझ्या मनात आज जायचं नाही असंच वाटत होतं, पण विजयाचा राग आपल्या गुराळवाडीच्या गुराळावर काढावा असं वाटत नव्हतं. म्हणून उठून त्या घोळक्याबरोबर चालायला लागलो. पुढील भाग लवकरच येत आहे. धन्यवाद.